12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मास्टर दीनानाथ मंगेशकर विद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एक विचार स्वराज्याचा आणि लाखो पेटल्या मशाली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी बळवंत वरतळे आपले मनोगत व्यक्त करतात. डाव्या बाजूस ठेवा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपते गजपते स्वराज्य स्थापनपते श्री माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो. तुला वंदितो गे जिजा माऊली गे, तुला वंदितो जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी, जिजा माऊली गे तुला वंदितो मी, जिजा माऊली गे तुला वंदितो मी. तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही, तुझ्या सावलीन कोणी नाही. नसे दास कोणी नसे राव स्वामी, जिजा माऊली गे तुला वंदितो मी, जिजा माऊली गे तुला वंदितो मी. एक विचार स्वराज्याचा आणि लाखो पेटल्या मशाली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी बळवंत वरतळे आपले मनोगत व्यक्त करतात. खरं तर ज्या वयात पावलांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात तलवारीची मुठ्ठ घट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राष्ट्रमातांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखुजीराजे जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी झाला. लहानपणापासूनच दानपट्टा चालवणे, घोडेस्वारी, राजनीती व इतर युद्ध कलेत प्रावीण्य मिळवलंच होतं. खरं सांगायचं झालं म्हणजे राजमाता या साधारण स्त्री कदापि नव्हत्या. अहो, जिने प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान मिळवला, जिने प्रत्येक मावळ्यात शिवाजी घडवला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला, जिने शिवरायांच्या मातृत्वाबरोबर गुरुतत्वही स्वीकारले, ती माता साधारण कशी? अहो, माता ही एक कलावंत असते. तिने दिलेलं ज्ञान एका ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते. ती आपल्या मुलाला घडवण्याची कामगिरी करत असते, जशी जिजामातेने केली होती. भरपूर जणांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केलेले आहेत. मी फार कमी वेळासाठी तुमच्या समोर उभा आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कॉलेजचे सर्वेसर्वा माजी प्राचार्य मनोहररावजी पवार साहेब, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य BS वरवटे सर, पर्यवेक्षक VL शिर्षे सर, त्यांच्या समवेत ज्येष्ठ शिक्षक आदरणीय पवार सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोंडारे सर, MT वाघमारे सर, बैस सर, पवार सर, आमचे स्नेही मित्र सहकारी सरपे सर, पाटील सर, सर्वांचे नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही. सर्व गुरुजन वर्ग आणि विशेष म्हणजे तुम्ही जर विचारपीठावर पाहिलं तर विचारपीठावर आज सर्वच हे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत. या सावित्रीच्या लेकी आहेत, या जिजाऊच्या लेकी आहेत आणि त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण अगदी सूत्रसंचालनपासून, मनोगतापासून, वंदनेपासून ते अध्यक्षेपासून ते आभार प्रदर्शनापर्यंतचा सर्व कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी ठरवली. त्यांच्यानुसारच ते सगळं चाललेलं आहे. यामध्ये जे काही चांगलं झालं तेच कौतुकास पात्र आहे आणि जर यात काही कमी झालं असेल त्यास प्राध्यापक मात्र दोषी असतील. आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून कमी कुठे उणिवा भासल्या कार्यक्रमामध्ये तर त्या उणिवा आमच्या असतील, पण जे काही कौतुक असेल ते कौतुक मात्र या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं असेल.
आपण विशेष कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहोत, ते म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब आणि ज्यांना आपण विद्वत्तेचा महामेरू म्हणतो, ज्यांनी भारताची मूळ संस्कृती जगाच्या विचारपीठावर एका वेगळ्या उंचीवर नेली, ते स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊवर आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यासोबतच स्वामी विवेकानंद यांच्यावर सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सुद्धा विद्यार्थिनीला निवडण्यात आलं आणि हे सगळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की आता आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे विद्यालयामध्ये इथून पुढं विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाची लीड करतात. मागील 10 वर्षापासून जर मी कॉलेजचे कार्यक्रम पाहिले आपल्या विद्यालयामध्ये झालेले, तर सहसा शिक्षकांचा सहभाग जास्त असायचा आणि विद्यार्थ्यांचा कुठेतरी कमी असायचा. पण मागील 4-5 वर्षामध्ये खरंच खूप चांगल्या कार्यक्रमाची इव्हेंट विद्यार्थी साजरे करत आहेत आणि या वर्षीपासून तर सर्व कार्यक्रमच विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला आहे. ही आमच्या महाविद्यालयाची आणि माध्यमिक विद्यालयाची अत्यंत आनंदाची बाब आहे आणि याला तुम्ही खास करून विद्यार्थी सर्व खाली बसलेले जे प्रतिसाद देत आहात, त्यात फक्त काही सुधारणा करायच्या आहे. सुधारणा का करायच्या आहेत, त्यातलं नंबर 1 सुधारणा असेल, आता पुढच्या कार्यक्रमामध्ये मात्र कोणीही इथं चिठ्ठी घेऊन बोलायचं नाही, अजिबात इथं यायचं आणि आम्हाला वाचता येतं, आम्ही वाचतो, मग तुम्ही ऐका शांत पद्धतीनं. आमचे खालचे विद्यार्थी शांत पद्धतीनं अजिबात ऐकणार नाही. जर तुम्ही मोडकं बोला, तोडकं बोला, कमी बोला, अजून वाटल्यास अडखळत बोला, पण तुम्ही पाठच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यालाच भाषण म्हणतात, लक्षात घ्या. आपल्याला इथं वाचन स्पर्धा घ्यायची नाहीये. खूप विद्यार्थ्यांनी चांगलं वाचलं, त्यात विशेष मला खरं तर वाटलं नाही. पण काही विद्यार्थ्यांनी कदाचित कमी बोललं असेल, पण त्यांनी जेव्हा माईकचा वापर अतिशय व्यवस्थित केला आणि अजिबात कुठेही न पाहता, कुठलीही चिठ्ठी जवळ न ठेवता जे बोललं ते खरं भाषण. इथून पुढे त्या विद्यार्थ्यांनी सुधारणा निश्चित करायची आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे. सूत्रसंचालन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कदाचित पूर्णतः न बघता सुद्धा होणार आहे, त्याची मला खात्री आहे. आम्ही तसे विद्यार्थी घडवू ना. महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा असं ते बघून म्हणलं की मला खंत वाटायची, पण आज ती खंत हळूहळू आता कमी होताना दिसते आहे. हे अत्यंत आनंदाची बाब आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जीवनातल्या म्हणजे 2-3 घटना सांगून मी माझं भाषण खरं तर संपवणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरुवातीपासूनच आमच्या महाविद्यालयाचे म्हणजे संकुलाचे सचिव राजमहेंद्र पवार हे पण उपस्थित आहेत आपल्या समवेत. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की राष्ट्रमाता जिजाऊ असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वानं या जगाला 2 छत्रपती दिले, त्यामधले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर दुसरे शंभूराजे. वयाच्या 3ऱ्या वर्षी शंभूराजांची आई सईबाई राजमाता ही त्यांचं निधन झालेलं होतं आणि 3ऱ्या वर्षापासून खऱ्या अर्थाने राजकारणाचे, समाजकारणाचे, संस्कृतीचे आणि धर्मकारणाचे बाळकडू शंभूराजांना राष्ट्रमाता जिजाऊंनीच दिलेले आहेत. हे आपण जर समजून घेतलं तर राष्ट्रमाता जिजाऊंचं कर्तृत्व, राष्ट्रमाता जिजाऊंचं नेतृत्व आणि राष्ट्रमाता जिजाऊंची ही जी काही हिमालयाची उंची आहे ती उंची आपल्याला समजेल. छत्रपती शिवाजी महाराजावर कसे संस्कार ठेवले त्यातला एक संस्कार सांगतोय पहा. कारण आत्ताच मुलांनी खरंच खूप सुंदर अगदी आत्ताची काही उदाहरणं दिले की आत्ताची आई कशी आहे, जिजाऊ कशी होती, आत्ताचं पोरग कसं आहे, जिजाऊ कशी होती, त्या काळातली मुलं कशी होती, हे सगळं पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जिजाऊचा एक संस्कार समजून घ्यायचा आहे. अवघ 8 वर्षे वय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. बघा, अवघ 8 वर्षे. आता इथं 8 वर्षाचे कोण कोण आहेत आपल्याला माहिती आहे, ते काय करतात आणि 8व्या वर्षी शिवाजी महाराज काय करत होते या संदर्भात आपण जयंतीच्या दिवशी हे बघलं पाहिजे आणि त्याच मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी लहानपणापासून जिजाऊ नेहमी छत्रपती शिवरायांवर एक संस्कार टाकायची, बाळा मातीसाठीच जगायचं, मातीसाठीच मरायचं, माती ही सर्वश्रेष्ठ आहे, मातीला कसं विसरायचं, असा संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ टाकत होत्या. तोच संस्कार शिवाजी महाराजांच्या डोक्यात भिनला गेला आणि 8व्या वर्षी मात्र गडाच्या पायथ्याशी एका छोट्याशा गावामध्ये एक विपरीत घटना घडली आणि एक व्यक्ती धावत राष्ट्रमाता जिजाऊ पशी आला आणि म्हणाला, मासाहेब गडाच्या पायथ्याशी एक विचित्र घटना घडलेली आहे आणि न्यायदान करण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. असं म्हणल्यानंतर मात्र राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबांकडे पाहिलं. 8 वर्षाचे शिवबाई नजरेला नजर झाली आणि शिवबा ताडकन उठले आणि न्याय निवाडा करण्यासाठी गडावरून ते खाली येते झाले. बघा किती विश्वास आहे. बोलले नाहीत राष्ट्रमाता जिजाऊ, फक्त नजरेनेच
त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि किती विश्वास आहे आपल्या लेकरावर की हा जो काही न्याय देईल तो न्याय योग्यच असेल. आणि मग शिवाजी महाराज खाली आले. बघतात तर काय, गावाच्या पायथ्याशी गर्दी जमलेली आहे. गर्दीला पांगवलं आणि जवळ जाऊन पाहतात तर एका स्त्रीचा मृतदेह त्या 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 गावाच्या पायथ्याशी पडलेला आहे. सगळेजण कुजबूज करत होते. कुजबूज करत असताना मात्र जेव्हा शिवबा जवळ आले, शिवबाने पाहिलं आणि पाहता क्षणी शिवबा गरजले, कुणी केलं हे कृत्य, का झालं हे कृत्य, असं अघटित का घडलं माझ्या स्वराज्यामध्ये, असं म्हणताच कुणीही समोर येईना. प्रत्येकाची कुजबूज आहे. पण एक छोटस शिवबाच्या वयाचं 6-7 वर्षाचं पोरग तार दिशा पुढे आलं आणि सांगितलं, राज मी सांगतो शिवबा, मी सांगतो काय झालं ते. असं म्हणता क्षणी शिवबा म्हणाले, सांग मग काय झालं नेमकं इथं. त्यावेळेस ते म्हणाले, राज आपल्या गावामध्ये जो रांझा गुज्जर आहे त्या रांझा गुज्जरनं या स्त्रीच्या पदराला हात लावला म्हणून स्त्रीनं बदनामी पोटी विहिरीमध्ये स्वतःला झोकून घेतलं. राज तिनं आत्महत्या केली. असं म्हणता क्षणी मात्र शिवबांना वाईट वाटण्याचा प्रसंग नाहीच इथं. शिवबा खूप चिडले, पण त्या रांझाला मात्र फार आनंद झाला. त्याला वाटलं न्याय निवाडा करायला येऊन येऊन कोण आलंय, 8 वर्षाचं पोरग शिवबा, तो काय आपल्याला शिक्षा देणार आहे. फार झाली तर शिक्षा काय देईल तो, 2-4 फटके चापकाचे, 10-20 फटके बस. याच्या व्यतिरिक्त या पोराला सुचणार काय आहे. आणि मग शिवबांना खऱ्या अर्थाने राग आला आणि शिवबा म्हणाले, अरे स्त्री म्हणजे माझ्या स्वराज्यातल्या देवाऱ्याची देवता आणि त्या देवतेच्या पदराला हात लावणाऱ्याची कदर कुठली. रांझ्याला पहिलं पकडा आणि माझ्या समोर पेश करा. सरदारांना आदेश देण्यात आला. रांझा गुजरांना पकडण्यात आलं. शिवबांच्या समोर पेश करण्यात आलं. शिवबांनी त्याच्याकडे बघितलं. शिवबांचे डोळे लाल झालेले होते. त्यांनी लगेच दुसरा आदेश दिला, अरे आमच्या समोर उभा काय करता, त्याला पहिलं साखळदंडामध्ये कैद करा. रांझ्याला साखळदंडामध्ये कैद करण्यात आलं. जसं कैद करण्यात आलं, पुढचा आदेश. रांझ्याला वाटत होतं शिक्षा भेटून भेटून काय भेटणार आहे, हे पोरगा अशी शिक्षा कोणती देणार. कारण आपण गावचे रांझा गुज्जर, आपण गावचे जमीनदार, आपण गावचे पाटील, आपल्याला शिक्षा हा पोरगा देणार. पण तो शिवबा हा राष्ट्रमाता जिजाऊच्या कुशीतनं जन्म आलेला पोर आहे हे रांझ्याला नंतर कळलं. आणि त्याच क्षणाला शिवबाने दुसरा आदेश दिला, अरे पाहता काय, या नराधमाचे पहिलं हात कलम करा. हात कलम करा म्हटलं की ते घाबरलं. अरे म्हणलं बिघडलंय आपलं काम, हात कलम करा लगेच, आत्ताच. शिवबा म्हणले आत्ताच, इथंच, लगेच. आणि शिवबांचा जसा आदेश आला, सरदार आणि समशेर उपसली आणि तिथंच रांझा गुज्जरची हातकलम करण्यात आली. शिक्षा इथंच थांबली नाही. 8 वर्षाचा पोरगा पुढे गरजला की याचे हात कलम तर झालेच, आता याचे पाय कलम करा. फुलाचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, फुलाचे हार कशाला, एकमेकाच्या मनात राहू त्या घराला दार कशाला, एकमेकाच्या मनात राहू त्या घराला दार कशाला.